चला तर आज बनवूया पालक पुरी। कुरकुरीत, टेस्टी, मऊ, पौष्टिक अशी पालक पुरी। एक जुडी पालक घेतलेला स्वच्छ धुवून आणि त्याच्या जाड काड्या कट करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि पालक खूप पौष्टिक असतो आणि त्यासाठी मी तिखट मिरच्या घेतलेल्या, लसूण, आलं, कोथिंबीर घेतलेली आणि पालक। मिक्सरला मिरची आवडीनुसार टाकायची, कमी जास्त, आणि लसूण, आलं आणि कोथिंबीर वाटून घ्यायचं मिक्सरला। जिरं, ओवा पाव चमचा, आणि इकडे पालक मी चॉपरमध्ये काढून घेते। बारीक कट केला तरी चालेल। पहिल्यांदाच काढते मी चॉपरमध्ये, बघू आता कसा निघतो। तुम्ही सुरीने किंवा विळीने बारीक कट केला तरी चालेल। कांदे छान निघतात यामध्ये आणि पालक पण छान झालाय बारीक। असा बारीक कट झाला पाहिजे, जास्त पेस्ट नाही, कापला गेला पाहिजे बारीक। आणि हा पालक आणि त्यामध्ये वाटलेलं मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर, जिरं, आणि पालक खूप पौष्टिक असतो, मुलं त्याला काही खात नाही जास्त, आणि अशा जर पुऱ्या करून दिल्या तर नक्की खातील। आणि चवीनुसार मीठ, हळद, हिंग टाकायचा, हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। आणि तेल टाकलेलं 1 चमचावर, आणि रवा पण टाकलेला 1 चमचा। रव्यामुळे अशी कुरकुरीत येईल पुरी। आणि बेसन पीठ घेतलेलं 1 छोटी वाटी, आणि 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ। तुम्हाला असल्यास ज्वारीचं पण टाकू शकता थोडंसं, 1 छोटी वाटी। आणि पालकाला पाणी सुटेल त्यामध्येच मिक्स करून घेतलेलं, आणि तीळ पण टाकलेली, आवडल्यास टाकायची तीळ। आणि आता सर्व थोडंसंच पाणी लागणार आहे,
त्या पालकाच्या पाण्यातच किती मोठं भिजून गेलेलं पीठ आणि आता वरतून थोडं थोडं टाकायचं आणि छान असा मध्यम भिजवायचं पुरीसारखं. आणि आवडीप्रमाणे पुऱ्या लाटून घ्यायच्या, लहान मोठ्या. सारखे गोळे करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आवडीप्रमाणे. आणि तुम्हाला जर पुऱ्या फुगवायच्या नाही, कुरकुरीत करायच्या आहे, तर काटे चमच्याने असे टोचून घ्यायचं. आणि ह्या पुऱ्या लाटून झाल्या आहे आणि आता तेल गरम करायला ठेवलं आहे. मीडियम गॅसवरच करायच्या पुऱ्या. चमच्याने टोचल्यामुळे फुगणार नाही आणि कुरकुरीत होईल पुरी. आणि तुम्हाला जर फुगवायची असली तर अशा फुगवून घ्यायच्या. सर्व पुऱ्या तळून झाल्या आहे, ती छान फुगली. पौष्टिक, टेस्टी, कुरकुरीत पालक पुरी तयार. हे बघा, अशी टोचलेली आणि फुगवलेली किती छान झाली बघा. पूर्ण अशी आतून पूर्ण पोकळ. नक्की बनवा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.